जय सियाराम मंडळी मी संगीता दोहा कतारवरनं. ही बघा नवरात्रीची पूजा अशी मांडली आहे. हे सध्या मुलीच्या घरचा देवारा आहे, माहिती आहे ना. कालच परवा सांगितलं मी तुम्हाला. मी शिफ्ट केलं इथून. हा मुलीच्याकडे, मुलगी इकडे राहते आणि मी तिकडे रूम बदली केलं आता. पण कतारमध्ये तुम्ही पाहू शकता एवढा मोठा देवारा आणि एवढे मोठे देव. खरं म्हटलं तर कोणीच नाही एवढी मोठी पूजा करू शकत. आम्ही गर्व नाही करत आहोत, पण वाटतं की करतो आम्ही. अभिमान आहे की करतो. इथे परदेशात असून हे सगळे सण व्रत वैकल्य सगळं सांभाळतो, त्याचा खूप अभिमान आहे. खरं सांगतो की काही जणी असून पण करायला मागत नाही, कारण की खूप घाबरतात इथे देवधर्म करायला. पण आमच्याकडनं जशी होईल तशी आम्ही देवधर्म करतो इथे परदेशात असूनही. आणि मला दोघांच्या कमेंट होत्या की स्वामीजींचा फोटो आतमध्ये ठेवा म्हणून. पण स्वामीजींचा फोटो आतमध्ये नव्हते ठेवू शकत मी. आणि खरं सांगू का मंडळी, बघा मनाचा भाव खूप मोठा असतो. मनामध्ये गुरूंबद्दल प्रेम आदर किती आहे ते महत्त्वाचं आहे. स्वामीजींचा फोटो मंदिरात राहू द्या या बाहेर राहू द्या. देवीचा कळस पण माझा बाहेरच ठेवलेला होता मी. दोघांची कमेंट होती मंदिरात ठेवायचा होता फोटो, पण जागेच्या अभावी नाही ठेवू शकली मी आतमध्ये. तुम्ही पाहिलं मंदिर माझं ते किती छोटंसं होतं. हे बघा मी तुम्हाला सांगत होती ना की स्वामीजींचा फोटो आणून इथे बसवायचा आहे. हा बघा फोटो बसवलाय. आणि ना त्या दिवशी पायानं चरणांना नुकतीच पूजा केली ना, त्या चरणावर न लावता तिच्याकडनं कपाळावर कुंकू लावलं गेलं, कारण चरण नव्हते ना त्या तस्वीरीमध्ये. आणि तिला ही तस्वीर खूप आवडली की स्वामीजी खूप छान असताना दिसतं त्याच्यामध्ये, म्हणून तिला ही तस्वीर बनवून घेतली, तिने भरून घेतली मुलीनी. आणि माझ्याकडे जी छोटी तस्वीर आहे तुम्ही तर पाहिलेली, मी छोटी तस्वीरच ठेवली माझ्याकडे. आणि ही तस्वीर सुंदर अशी तिने भरून घेतली. स्वामीजी किती छान असतात बघा. बघा हे बघा, तुम्ही 10 फोटो ठेवा आणि ते दिखावा म्हणून तुम्ही करणार भक्ती, त्याला अर्थ नाही आहे. पण माझी भक्ती माझ्या गुरूंपर्यंत पोहोचते आणि गुरूंबद्दल मला आदर किती आहे आणि गुरूंवर माझं प्रेम किती आहे हे मला दाखवायची गरज नाही आहे कोणाला. माझी जशी भक्ती आहे साधी भोळी, ती माझ्या सद्गुरूंपर्यंत पोचते हे मला माहिती आहे. तशीच साधी भोळी भक्ती करतो आम्ही आमच्या याच्या हिशोबाने. आणि तुम्ही पाहू शकता हा परदेशात राहून एवढा मोठा देवारा. कोणीही सांगेल, कोणीही कमेंट करेल की खरंच परदेशात राहून एवढं मोठं सांभाळणं आणि एवढा मोठा देवारा ठेवणं आणि एवढी पूजा करणं खरंच कोणीच करत नाही आहे. आम्ही खूप सांभाळतो सगळं देवधर्म, सगळं जिथल्या तिथे करतो. सध्या युद्ध परिस्थिती आहे, तुम्हाला माहिती आहे. 22वा दिवस आहे, तरी पण आमच्या घरची देवपूजा पाहू शकता तुम्ही. आणि हा कुलदेवीचा कळस, ही नवरात्र चालू आहे त्याच्या हिशोबाने बघा सगळी पूजा जिथल्या तिथे आहे. म्हणून आम्ही आज सुखरूप आहोत माझ्या सद्गुरूंच्या कृपेने. आणि प्लीज कमेंट